आम्ही निघालोय जरा बाहेर आणि आज मेकअप केला होता अक्काचा. कशी दिसते अक्का? अक्का बघू इकडं. अगं कुणी लावले गालाला लिपस्टिक तुझ्या? छकुलाजे गालाला कुणी लावले ग तसं केले? तू लावलं? आज छकुलीचा मेकअप केलेला नाहीये. तिकडं कोण कोण आहे? काय चाललंय? म्हाताऱ्या आजीचं काय चाललंय? म्हाताऱ्या आजीचा करायचा काय दिवशी मेकअप? होय म्हाताऱ्या आजी मेकअप करायचा तुझा? का ग लिपस्टिक लावायची का तुला? अजिबात नाही. मग काय तर मी जरा चालले बाहेर आणि तुम्ही सगळ्यांनी शांत बसा, हरिपाठ म्हणा, भजन. अक्का बघू जरा इकडे. अक्का अक्का अशी नटली होती का कधी तू? हा पहिलीच बारी आहे. पहिलीच बारी आहे. अक्काने साडी किती सुंदर नेसली बघू अक्का. ब्लाऊज तुला मॅचिंग झालेला आहे बघू. अबे तसं नाही दाखवायचं, माग गोल फिरून दाखव तुझा बुचडा वगैरे. ही आहे आपली आजची अक्का. ही अक्काबाई पाटलीन होय. काय भारी दिसते तू अक्का, खरंच खूपच सुंदर दिसते. बघू कशी नेसले साडी. या पुढं. होय का? वरी घेऊन दाखवायचे का आम्हाला? होय का? होय का? कशी दिसते अक्का खरं सांगा बरं सगळ्यांनी. भारी दिसते. अरे बापरे, कोण दिसतंय दुसरं? कोण दिसतंय दुसरं? दुसरी बाई दिसते. कोण दिसतंय दुसरं? मंगलमावशीला एक दिवस करू आपण, सगळ्याला एक एक दिवस नटू. हा काय म्हणताय वत्सल आजी? बघू तब्येत काय म्हणते? मस्त बरी आहे. छान मस्त असंच राहावा. काय म्हणते मावशीची तब्येत? नाही बरी, माझी पण तब्येत चांगली आहे बघा. चांगले. काठी घेऊन चलत जा, पडशील फिरशील. नाही काठी ना. हा खाली वापरते नाही. हरिपाठ वाचला का? हरिपाठ वाचला? हरिपाठ 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 वाचला? बर छान. आता भजन म्हणत बसा सगळेजण. मी चालले बाहेर. काय अक्काबाई सगळ्यांनी कशी दिसते अक्का ही सगळ्यांनी सांगा. नाही उद्या व्हिडिओ बघणाऱ्यांना पण म्हणते मी, तुमची अक्का कशी दिसते ती सांगा. अक्काबाई एखादा होऊन द्या, जाऊन द्या की. हा 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 कसा 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 हे काय पण गाणं म्हणा म्हणलं होतं. एखादा झटका द्या चांगला. झणका. हा एखादा झणका. अक्काचा झटका आमच्या. काय? हा अगं बाई गे, अगं बाई गे, अगं बाई गे. हा वत्सलाजीला आवडलं. आपण एक दिवस वत्सलाजीला नटू. वत्सलाजी माझ्या जरा आजारी येतात. हा छान पण दिसते अक्का छानच दिसते आपली. हा छकुली आजीने लिपस्टिक लावली आहे का त्या लिपस्टिकचा पोत्रा वडलाय तोंडावरती ते काहीच कळत नाही. एवढं छान करून गेलो होतो आणि त्याचं ते तसं करून ठेवले. हा कोण पण हसलं बरं, लय हसलो. हा बर नटवते. नाही बाबा नाही होय. कलावतीला एक दिवस, सगळ्याला एक एक दिवस. चला अक्का काढा मग आता शिंगार. छान झंपर फिंपर छान बसले. थांबा काढू, मी काढते. चला कशी दिसते आमची अक्का सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा. नाही सगळे बघणाऱ्यांना पण म्हणलं अक्काला जे जे अक्का लोक म्हणजे अक्कावर जे जे प्रेम करतात त्यांनी सगळे सांगा की तुमची अक्काबाई कशी दिसते. छकुलीनं जरा येडावाकडा केला पण ब्लाऊज आणि ती साडी एक नंबर अशी मॅचिंग झालेली आहे. मस्त अक्का सुंदर दिसते एकदम. मी रंजनाताई आणि कलावती बसलेलो आहोत सगळा पसारा घेऊन. आणि पसारा म्हणजे हे काय पसारा आहे बाबा? होय हे साड्या पिस आलेले तुम्हाला. हे डोक्याला बांधायचे आहेत. हे मागे एका ताईंनी तुम्हाला दिले होते. 2 राहिलेले इकडे डोक्याला बांधायचे. आणि हे पिस, टावेल, टोप्या आणि बऱ्याचशा साड्या. आणि ह्या वेळेस मला घेऊन आले होते घरी पण कपडे, साड्या, वटीचं सामान सगळं काढा म्हटलं. काय कलावती तुझ्याकडं पण काय आहे का बघ, तिकडं पण काही सामान आहे का बघ दे. तर हा सगळा पसारा आणि राडा काढून बसले आम्ही इकडं. आणि हे सगळ्या साड्या. हां
ह्यावेळेस खूप साऱ्या मला साड्या आल्या होत्या आणि मग म्हटलं सगळ्या साड्या एकत्र करूया आपण. झंपरची पिसं हे वेगळं काढा, सगळं सामान वेगवेगळं करा, आहे का नाही. ह्याच्यामध्ये कंगवा आहे. आपण स्वामी समर्थांच्या तिकडे गेलो होतो ना, हा ते पर्कल वगैरे चांगले आहेत ते पण साड्या कलावती नेसायसारखे. हे नाही हे कपडे आहेत, कपडे त्याच्यातच ठेवा. पॅन्ट शर्ट पॅन्ट पीस आहे. हां चला, तर आमचं चालू आहे पसारा काढायचं आणि सगळं आता एकत्र करून ठेवायचं, कारण थोडे सामान आणि तांदूळ वटीचे हे ते सगळं एकत्र इकडे घेऊन ये कलावती. ते पोतच इकडं घेऊन ये, म्हणजे हे सगळ्या साड्या आहे ना, सगळ्या साड्या एकत्र करू, सगळ्या साड्या एकत्र करून ठेवायच्या. हां काय मग रंजनताई, छान आहेत साड्या? हो छान आहे. छान आहे. हो कलर बी छान आहे. घे तुला नेसायला. हां आहेत आता, लागली तर घेते. घे तुला आवडली तर. हां लागली तर घे. आवडल्या की नेसायचं. हो हां हो. ती पण छान आहे साडी, ही पण मस्त आहे. मस्त आहे ना. आवडलं की घ्यायचं आणि नेसायचं. तर ह्या वेळेस प्रत्येक जण येताना मला साडी घेऊन येत होतं आणि ती एवढ्या अशा साड्या जमलेल्या आहेत. अजून आहेत का तिकडं? ती पिशवी आहेत, मागं पण आहेत रंजनाताई, तुझ्या मागं. मस्त आहेत, सूत आहे ना, छान छान आहे. सगळे एकत्र करू. चला आमचं काम चालूच राहणार आहे आणि आवरावरी करायचं आहे. आज सगळ्या घरात पसारा पडलेला आहे, जिकडं तिकडं सगळं आवरायचं आहे. आणि या कपाटातलं पण जरा म्हटलं आवरून घेऊया, इकडचं बरंचसं, आणि जाळ्या जुळ्या काढून घेऊया. ठीक आहे. हे 2 डोक्याला बांधायचे आहेत. काय रंजनाताई, हे तू बांधले ना तसले हे डोक्याला बांधायचे. तुला 2 दिलेत का, एक आहे तुझ्याकडे? माझ्याकडे येते हे बांधलेलं. अजून एक पांढरं एक दिलं होतं ना, असलं तुला? कुठे गेला पण माहितच नाही. हां मग हे देऊ का अजून एक? हो चालेल. आदलून बदलून बांधत जा दोन्ही. हां हो 2-3 दिवसाला हां 2-3 दिवसाला हो धुवायचं हो चालेल. डोक्याचं. हां आणि पूर्ण बांधायचं. हो, हां चालेल. ठीक आहे. चला, आज काही वरती जाणार नाही, आज इथंच काम आहे भरपूर असं. हां हे साड्या कशात तर दुसऱ्यात ठेवावे. हे पण एक मस्त आहे ना, छान आहे, आबोली कलर मस्त आहे. तर आज आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये दादा आलेले आहेत, वहिनी आहेत, त्यांची लेक आहे, जावई आहे. हा इकडे छोटा दादा आहे. आणि आज दादांचा तर बड्डे झालेला आहे, 15 दिवस झालं म्हणजे आज. पण त्यांच्या अनेक मित्रांचा पण बड्डे आहे आणि इकडं सगळ्यांचाच आम्ही साजरा करणार आहोत आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देणार आहोत. तर 1 मिनिट माझी ताई नावं घेईल सगळ्यांची. विनायक कांबळे, त्यानंतर हरिभाऊ दळवी, डहाळे काका, गणेश मेत्रे, रोहिदास बिरामणे आणि पुंडलिक उगाळे. या सगळ्यांचा वाढदिवस आहे. आशीर्वाद म्हणावं. आशीर्वाद खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हा सगळ्यांना. शोध वृद्धाश्रमात तुम्ही जे मदत काही जे आज पाठवलेली आहे दादांपाशी, त्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, इथं राहणाऱ्या आजींचा खूप सारा आशीर्वाद आहे. तुमचं आयुष्य निरोगी आणि सुख समृद्धीने भरून जावं, हीच आम्ही आपल्या चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करतो. परत एकदा म्हणावं आशीर्वाद. हॅपी बर्थडे दादा लोकांनो. हॅपी बर्थडे दादा.